ब्रेकनंतर ॲम्बिशन्स अनलिमिटेडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। फोटोग्राफी या क्षेत्राविषयी आज आपण जाणून घेतोय, त्याचं तंत्र आणि करिअरचा मंत्र आपण जाणून घेऊयात प्रोफेशनल फोटोग्राफर आणि लेक्चरर उदय कानिटकर यांच्याकडून। नमस्कार उदयजी, समय मुंबईमध्ये आपलं स्वागत। उदयजी, आपण फोटोग्राफी या क्षेत्राविषयी म्हणतो, फोटोग्राफी एक क्रिएटिव्ह असं क्षेत्र आहे, यासाठी किमान पात्रता किती लागते? जसं तुम्ही सुरुवात केली आणि म्हटलं की फोटोग्राफी हा क्रिएटिव्ह विषय आहे आणि अगदी नैसर्गिक आहे। फोटोग्राफी अनेक कलांपैकी एक कला आहे, त्याच्यामुळे बेसिक क्वालिफिकेशनमध्ये काही गोष्टी अशा येतात की ज्याच्यात कलेची दृष्टी असणं, कलेचा एक विचार असणं, रंगसंगतीची जाण असणं आणि अचूक फ्रेमिंग करता येणं, ह्या बेसिक क्वालिफिकेशन झाले कला या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर। दुसरा भाग असा आहे की फोटोग्राफी ही कला अशी आहे की ज्याला तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट लागतं, ज्याला आपण कॉमनली कॅमेरा म्हणतो। हे सगळं सायन्स आहे कॅमेरा म्हणजे। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कॅमेरा हाताळायचं म्हणता त्यावेळी कॅमेऱ्याच्या आतमध्ये काय चाललं आहे त्याची सेटिंग्समुळे नेमका माझ्या डोक्यातली कल्पना फोटोत येणार आहे किंवा नाही हे समजून घेणं आणि ते एखादी गोष्ट डोक्यात विचार तयार करणं, याच्यासाठी एक किमान 12वी असणं की ज्याच्यामुळे एक सायंटिफिक ग्रास्पिंग आपलं चांगलं होऊ शकेल आणि कॅमेरा पण जास्त चांगल्या पद्धतीने हाताळू शकू। आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण डिजिटल कॅमेरा वापरतो। काही वेळा म्हणजे मी जेव्हा हा इंटरव्ह्यू करण्यासाठी येणार आहे असं म्हटल्यानंतर एक पालक मला भेटले, ते मला म्हणाले की आजकाल डिजिटल कॅमेरा आलेला आहे आणि त्याच्यामधून माझा मुलगा 10 ते 12 फोटो काढतो आणि त्याच्यातला एखादा फोटो चांगला आला की तो मला येऊन दाखवतो आणि मला म्हणतो की मला फोटोग्राफी जमते बघा। तर असं काही असतं का? पालकांनी मत सांगणं म्हणजे आपल्या मुलाबद्दल अभिमान आनंद असणं हे निश्चितपणे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। म्हणजे 10 पैकी 1 फोटो चांगला आला ही चांगली बाजू आहे, पालकांनी पाहणं निश्चितपणे एक एनकरेजमेंट आहे मुलाकरता। पण जनरली असं असावं की आपण 10 फोटो काढले तर 10 पैकी किती फोटो किती लोकांना आवडतात हे त्याचं आपण एक प्रमाण म्हणू शकतो। आणि ज्यावेळी आपण असं म्हणू शकतो की 10 पैकी किमान 6-7 फोटो लोकांना आवडले त्यावेळी आपण म्हणू शकतो की हो निश्चित मी फोटोग्राफी करण्याकरता, फोटोग्राफीच्या कलेला वाहून घेण्याकरता किंवा त्याच्यात काहीतरी नाव कमावण्याकरता मी योग्य आहे। म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर फोटोग्राफीसाठी कल्पनाशक्ती हवी, सौंदर्य दृष्टी हवी आणि त्याचबरोबर तंत्र आत्मसात करण्यासाठी किंवा तेवढी ती मेहनत घेण्याची तयारी सुद्धा हवीच। मात्र सुरुवातीला जर आपण पाहिलं तर फोटोग्राफीचं बेसिक ज्ञान मिळवणं तेवढंच आवश्यक असतं। तर या बेसिक ज्ञानामध्ये काय काय येतं? म्हणजे काही थिअरॉटिकल लेक्चर्स असतात किंवा त्यानंतर प्रॅक्टिकल त्यासाठी दिलं जातं, तर हा जो टप्पा सुरू होतो तो नेमका केव्हा? फोटोग्राफी किंवा या प्रकारची कोणतीही कला जिथे तुम्ही एखादी हाताने वस्तू तयार करता, जशी चित्रकला आहे किंवा हस्तकला आहे, प्रत्येक ठिकाणी गरज आहे की तुमची कल्पनाशक्ती, तुमचा हात यांचं कोऑर्डिनेशन होणं आणि किमान वेळात कमाल ॲक्टिव्हिटी आणि उत्तम प्रकारचं एखादी कलात्मक वस्तू तयार करणं। त्याच्यामुळे माझा डोक्यातला विचार, माझा हात आणि माझा चौफेर विचार ह्याचं कोऑर्डिनेशन होणं आणि त्याच्यातून एक उत्तम कलाकृती होणं हे अत्यंत आवश्यक आहे। पण त्यासाठी जर आपण पाहिलं तर आपला कॅमेरा जो आहे त्यामध्ये सुद्धा त्याचं जे तंत्र आहे ते सुद्धा समोरच्याला समजावून देणं ही सुद्धा एक वेगळी हातोटी असते। कसं आहे की जसं तुम्ही म्हटलात की इन्स्ट्रुमेंट हाताळणं हा एक भाग झाला आणि इन्स्ट्रुमेंट एखाद्याला समजावून सांगणं की हा कॅमेरा आहे आणि हा कुठच्या पद्धतीने तुम्ही वापरलात तर त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेल। म्हणजे माझ्या शिकवण्याच्या भागामध्ये एक कायम गोष्ट मी सुरुवातीला सांगतो ती अशी की कॅमेरा कितीही जरी चांगला असेल, माझ्या शिकवण्यामध्ये एक कायमस्वरूपी मी गोष्ट सांगतो ती अशी की कॅमेरा हे फार उत्तम सायंटिफिकली बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे। ते कितीही उत्तम दर्जातलं असेल तरी ह्या कॅमेराला मी जर का त्याच्या कानात सांगितलं की तू बाबा छान फोटो काढ माझ्यासाठी आणि तुझ्यामुळे माझं नाव चांगलं होईल, तर हे कधीही शक्य नाही आहे। हा कॅमेरा कधी छान काम करेल तर ज्यावेळी मी माझ्या डोक्यातला विचार, माझ्या कॅमेरा, त्याची लेन्स, त्याचा अँगल, त्याचा पर्स्पेक्टिव्ह उभं किंवा आडवं, माझ्या फोटो काढण्याचा अँगल, अशा अनेक प्रकाराने मी विचार करीन तर त्यावेळी मला हे इन्स्ट्रुमेंट साथ देणार आहे। फोटोग्राफीमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाखा त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळे विभाग आहेत। तर त्या विभागांविषयी आता आपण चर्चा करूयात। सुरुवातीलाच आपण पाहू की कमर्शियल फोटोग्राफी म्हणजे नेमकं काय?
एक सोपी आपण व्याख्या करूया फोटोग्राफीची, की कमर्शियल शब्दामध्येच त्याचा अर्थ आणि उत्तर दडलेलं आहे, की अशा प्रकारची फोटोग्राफी की ज्या फोटोग्राफीमध्ये ज्या फोटोग्राफीचा मी व्यवसाय म्हणून वापर करतो आहे आणि ज्याच्यामुळे माझा उदरनिर्वाह होणं आणि ऑफकोर्स त्याच्यातून मी पैसे कमावणं, ही झाली प्युअर बेसिक कमर्शियल फोटोग्राफीची व्याख्या. पण ह्याच्यामध्ये अजून अनेक विभाग आहेत, की कमर्शियल फोटोग्राफीतले एक भाग म्हणजे प्रॉडक्ट फोटोग्राफी, इंडस्ट्रियल फोटोग्राफी, नंतर नेचर फोटोग्राफी, नंतर पोर्टफोलिओ फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, ग्लॅमर फोटोग्राफी. अगदी सायंटिफिक दृष्टीने जर का बघायला गेलात तर तुम्हाला मायक्रो फोटोग्राफी, रिसर्चमध्ये काही फोटोग्राफी असते आणि अशा प्रकारच्या अनेक विविध क्षेत्र आहेत ज्याच्यात प्रत्येकाचा इंटरेस्ट दडलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर फोकस केलं की साहजिकच ती तुमच्यासाठी कमर्शियल फोटोग्राफी होते आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये कामाची संधी आहे आणि उत्तम उत्पन्नाची संधी आहे. अच्छा, इंडस्ट्रियल फोटोग्राफी विषयी आता तुम्ही म्हणालात, तर नेमकं त्यामध्ये कशा प्रकारे काम चालतं? इंडस्ट्रियल फोटोग्राफी हा असा विषय आहे की थोडासा नॉन ग्लॅमरस आहे, पण त्याचबरोबर प्रचंड आव्हानात्मक विषय आहे. कारण तुमच्यासमोर जो विषय असतो तो विषय असा असू शकतो की 1 किलोमीटर लांब कारखाना आहे, 1 किलोमीटर लांब, अर्धा किलोमीटर लांब अशी कारखान्याचं वर्क फ्लोअर आहे, शॉप फ्लोअर आहे, तो तुम्हाला एका कॅमेरामध्ये बंदिस्त करायचा आहे. आणि तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी जेव्हा काम करता त्यावेळी क्लायंटची अशी अपेक्षा असते की त्याच्या उत्तमोत्तम क्वालिटीज तुम्ही फोटोच्या माध्यमातून त्यांच्या कस्टमर्ससमोर पोचवाव्यात. इंडस्ट्रियल फोटोग्राफी विषयी आता आपण बोललो, मात्र सगळ्यात जास्त आकर्षणाचं असतं ते म्हणजे प्रेस फोटोग्राफी, तर त्याविषयी. प्रेस फोटोग्राफी ऑफकोर्स म्हटल्याप्रमाणे की खूप आकर्षण आहे. सगळ्यात ॲक्टिव्ह असलेलं क्षेत्र म्हणजे प्रेस फोटोग्राफी आहे, ज्याच्यात सतत आपण ज्याला ॲक्टिव्ह गोष्ट आहे, सतत त्याने काही ना काही नवीन नवीन घटना घडत असतात आणि तुम्हाला कॅमेरा घेऊन पूर्ण वेळ साईटवरती जाणं, किमान वेळेत जास्तीत जास्त चांगला फोटो काढता येणं, ही या क्षेत्राची गरज आहे, ज्याला वेळेचं बंधन नाही आहे. त्याच्यामुळे ह्या फोटोग्राफीतही करिअरच्या संधी भरपूर आहेत. प्रेस फोटोग्राफीतही अनेक विषय आहेत, की जसे स्पोर्ट्स फोटोग्राफी आहे, नंतर फीचर फोटोग्राफी आहे. आता आपण म्हणालात की पोर्ट्रेट फोटोग्राफी म्हणजे आपण जर पाहिलं तरी मॉडेल किंवा मॉडेलिंग क्षेत्राशी जे संबंधित असतात, तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मोठी संधी असते किंवा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ग्लॅमर असतं आणि त्याच्यामुळे फॅशन फोटोग्राफी आणि ही पोर्ट्रेट फोटोग्राफी जी आहे त्याच्यासाठी जास्त प्रिफरन्स दिला जातो. तर अशा वेळेला काही मुलं आपलं स्वतःचं करिअर सोडून याकडे यायला बघतात कारण यामध्ये ग्लॅमर आहे, मात्र तेवढीच त्यामध्ये मेहनत आहे हे सुद्धा कुठेतरी ते विसरतात. तर त्या अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे. कारण काय झालं आहे की ग्लॅमर फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, काही बाबतीत आपण असं म्हणतो की पेज 3 फोटोग्राफी किंवा सेलिब्रिटी फोटोग्राफी, ही एवढी आकर्षक क्षेत्र आहेत. निश्चितपणे त्याच्यात खूप आनंद आहे फोटो काढणाऱ्याला आणि काढून घेणाऱ्याला. पण त्याचबरोबर एक मात्र त्याच्यात निश्चित आहे की ह्या फोटोग्राफीमध्ये सुद्धा तुम्हाला कॅमेराचं ज्ञान असणं, तो उत्तम पद्धतीने वापरता येणं आणि त्याच्यासाठी शिक्षणाची एक किमान लेव्हलपर्यंत, किमान एका पातळीपर्यंत मी पोचणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हे अगदी मनापासून सांगू इच्छीन की जे प्रॉपर शिक्षण आहे, फॉर्मल शिक्षण आहे, ते पूर्ण करून नंतर फोटोग्राफी या विषयाकडे वळा. त्याच्यात तुम्हालाही क्रेडिट आहे, तुमचं ग्रास्पिंग चांगलं होणार आहे मुलांचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही वळू शकता फॅशन, ग्लॅमर या फोटोग्राफीकडे.